नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. वादळी वारे विजांचा गडगडाट आणि सोबतच जोरदार पावसाची शक्यता काही भागांमध्ये आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर आज दुपारनंतर विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर नागपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं, नागपूरचा हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते. पाचगाव, हिंगणा, धामणा, तसंच हा जो परिसर आहे दोरली, कमलेश्वर, उमरी, सावनेर या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. परशिवनी, वाघोली तसेच कामपट्टी हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. आज नागपूरमध्ये आज दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी आज पावसाची शक्यता सर्वत्र आहे. भंडारा जिल्ह्याच्या परिसरामध्ये जर बघितलं तर भंडारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. वारथी, चिखली हा जो सर्व परिसर आहे, वारथी, चिखली तसंच मौदा, धर्मापुरी, बार्शी, असोली आणि कंधारी या परिसरामध्ये जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. तसेच मंगरुळीकडे हलक्या सरींची शक्यता आहे, हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे. रामटेक, असोली, कंधारी या परिसराकडे जोर जास्त आहे. बाकी भागकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. आज सायंकाळच्या दरम्यान दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा जोर वाढतोय. तर गोंदियामध्ये जर बघितलं तर गोंदियामध्ये देखील हलक्या सरींची शक्यता आहे. मात्र सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी जो पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण राहील. तिरोरा, चांगझरी, गोरेगाव, आमगाव, साखळीतोळा या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. गडचिरोलीकडे जर बघितलं, आज गडचिरोलीचा परिसर अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि सायंकाळच्या दरम्यान हलक्या सरींची शक्यता मार्कासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी या काही परिसरामध्ये आहे. या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आज सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तसेच बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. शेंदेवाही, गडचिरोली, मूलच्या मोर्शी हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. एटापल्ली, भांबरगड, अहेरीकडे देखील पावसाची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये जर बघितलं, चंद्रपूरचे आज वातावरण चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. हलक्या सरींची शक्यता तुरळक भागामध्ये आहे. बऱ्याच भागामध्ये ऊन सावलीचा खेळ, तर काही ठिकाणी हलक्या सरी आज बघायला मिळू शकत आहे. मूल, सावली, राजोळी, शिंदेवाही, मोहर्ली, कुठवाडगा, चारगाव विखे, चिमूर या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं तर यवतमाळकडे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी स्वरूपात आहे. रात्री जर बघितलं, रात्री देखील पावसाची शक्यता फार काही नाही यवतमाळमध्ये. मात्र वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर वर्धा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा, सेलू, तुळजापूर, बारबडी हा जो काही परिसर आहे, हिंगणघाट या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वाडनेर, वाडकी, पुणे, राळेगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर या ठिकाणी कमी आहे. तर वर्धा जिल्ह्याच्या उत्तर परिसराकडे जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो. मित्रांनो, आपल्याला वर्धा जिल्ह्याचा उत्तर परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो. लाडगड, वाधोना तसेच आर्वी, तळेगाव, आष्टी हा जो सर्व काही परिसर आहे, कारंजा या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. बोरी, कोकाटे, धोतीवाडा, कोंडाली, काटोल या ठिकाणी जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त देखील राहील. अमरावतीकडे देखील पावसाची शक्यता सायंकाळच्या दरम्यान आहे. दुपारनंतर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे. अमरावती, नांदगाव, मोझरी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. मोर्शी, वरुड, काठी, दुर्गवाडा, आष्टी या परिसरामध्ये, जळखेडा या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे. तसंच हा जो काही परिसर आहे, अचलपूर, चिखलदरा, चिखलदरा, रसाल, धारणी जोर कमी आहे. हलक्या सरींची शक्यता आहे. अकोलामध्ये जर बघितलं, अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर कमी आहे अकोलाकडे. अकोलामध्ये दर्यापूर, अकोट, तेल्हारा या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. वाशिममध्ये पावसाची शक्यता आहे मात्र जोर कमी आहे. अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते. मरसूळ, मालेगाव, वाशिम तसेच रिठाड, रिसोद या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. मंगळूरपेर, कारंजा, खेरडाकडे पावसाची शक्यता फार काही नाही. एकंदरीत बघितलं वाशिम जिल्ह्याकडे
त्या जो हा काही हिंगोली वाशिमचा जो हा काही परिसर आहे, या परिसरामध्ये हिंगोलीच्या उत्तर परिसरामध्ये तसेच वाशिमच्या काही भागामध्ये आणि बुलढाणा तसेच या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी बुलढाणाचा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. बुलढाणामध्ये लोणार, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच खानदेशात जर बघितलं, आज खानदेशात पावसाचे वातावरण ढगाळ वातावरण राहील आणि काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. खानदेशात जळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये, तर परोळा, एरंडोल हा जो काही परिसर आहे पावसाची शक्यता या ठिकाणी देखील आहे. तसेच हा जो परिसर आहे भडगाव पाचोऱ्याला देखील पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच पाहूर, जामनेर, बोदवड हलक्या सरींची शक्यता आहे. धुळे जिल्ह्याकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. पावसाचा जोर धुळेकडे कमी आहे. नंदुरबारकडे जर बघितलं तर नंदुरबारकडे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि पावसाची शक्यता नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. शहादा, तळोदा हा जो काही परिसर आहे, अक्कलकुवा, अकर्णी, धनोरा या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपात. आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच मित्रांनो, इकडे नाशिककडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. तर पावसाची शक्यता मालेगाव, मनमाड, येवला, निफाड, नाशिक हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ओझर, जोपूर, नाशिक, लासलगाव, पाटोदा, देवगाव, माळसाखोरे, नागपूर, देवळाली, सिन्नर, निमगाव, सिन्नर, पांढुर्ली, डुबेर, तिरडेस, नांदूर, शेंगोटे या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते. या ठिकाणी पावसाची शक्यता आज आहे. त्र्यंबक, इगतपुरीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, किनारपट्टीला पालघर जिल्ह्याकडे जर बघितलं, पालघरकडे पावसाची शक्यता आहे. आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पालघरमध्ये सफाले, गोदमल, वाडा, मानूर, पालघर, बोईसर, वाणगाव, कासाकूड या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. मुंबईकडे देखील पावसाची शक्यता आहे मित्रांनो. आज मुंबईमध्ये जर बघितलं, हा ठाणे, उल्हासनगर, नेरळ, नवी मुंबई हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं, अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, खोपोली या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच हा जो सर्व परिसर आहे देवीघर, गोरेगाव, महाड, वरण पावसाची शक्यता आहे. तसेच रत्नागिरीकडे जर बघितलं तर रत्नागिरीकडे आज अंशतः ढगाळ वातावरण आहे. पावसाचा जोर रत्नागिरीमध्ये आज कमी आहे, ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं, आज सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे देखील ढगाळ वातावरण राहील, मात्र काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. आंबोली, चांदगड, रामघाट, पदगाव, दिग्रला, कडगाव या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच गारगोटी, निपाणी, चिकोडी, संकेश्वरा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरकडे जर बघितलं, कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडोली, किनी, आष्टा या ठिकाणी पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. सांगली, कुरुंदवाड, कुडाची, अथणी, तासगाव, कुची या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे, जोर थोडा कमी आहे. सोलापूरमध्ये जर बघितलं, आज सोलापूरमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे, पावसाची शक्यता फार काही नाही. हलक्या सरी तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. पावसाचा जोर कमीच आहे सोलापूरमध्ये. सातारामध्ये जर बघितलं, साताराकडे हलक्या सरींची शक्यता दुपारनंतर आहे. आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये कोरेगाव, रहमतपूर, अंधः, वडूज, निदाल, दैवडी तसंच मेधा, वसटपोट, सौराट, शिशिंग्या, वळडे हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर कमी आहे, मात्र पुण्यामध्ये पुनावले, सुसगाव, दायरी, शिवापूर, सोनापूर हा जो काही परिसर आहे, आळंदी, चाकण, खेड, शिंदे या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील, अधूनमधून हलक्या सरी, मात्र या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. कोपरगाव, रामपूर, संगमनेर ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता कमी आहे, तुरळक ठिकाणी होऊ शकतोय. मराठवाड्यामध्ये जर बघितलं, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. इकडे छत्रपती संभाजीनगरकडे गंगापूर, भानस या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. लगतच्या काही परिसरामध्ये जालना जिल्ह्याकडे तारगाव, पानवाडी, पातूर या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. बीड जिल्ह्याकडे जर बघितलं आजचे वातावरण, तर बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आहे, पावसाची शक्यता फार काही नाही. धाराशिवकडे जर बघितलं, धाराशिव आणि लातूरमध्ये जर बघितलं तर धाराशिवकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही, लातूरकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही. आज मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये वातावरण पावसाची शक्यता फार काही नाही. आणि नांदेड वाघाळामध्ये नांदेडच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र ढगाळ वातावरण राहील,
तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकते. नांदेडमध्ये परभणीकडे पावसाची शक्यता कमी आहे, मात्र तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. हिंगोलीकडे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता मध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. कळमनुरी, नागपूर, खंडाळा, पुसद, औंढा, नागनाथच्या काही परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे, जोर कमी आहे. तर मित्रांनो, आज एकंदरीत जर बघितलं, आज पावसाची शक्यता, पावसाचा जोर आज विदर्भात किनारपट्टीला, मध्य महाराष्ट्रात काही भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. मात्र मध्य महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे आहे. नाशिकच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता, पुण्याच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता, सांगली, कोल्हापूर आणि किनारपट्टीचा जो काही परिसर आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्या काही भागामध्ये, वर्धा जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये मात्र बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळू शकते. खानदेशात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. आज दुपारनंतर काही ठिकाणी मुसळधार होऊ शकतो. तुरळक भागामध्ये, बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.